आज आपल्या गावची यात्रा. मग काय, घाटात गेल्या गेल्या रसाव ताव मारला आणि बसलो बाऱ्या बघत. तेवढ्यात आजी अतुलची जोडी त्यांच्या स्वॅग मध्ये चालत चालली होती. नेहमीप्रमाणे त्यांची पण बारी बसली होती. आमचं हे येड्या डोक्याचं घाटात बसून त्याच घाटाची लाईव्ह स्ट्रीम बघत बसलो होतो. यात्रेत गेलो आणि पावभाजी नाही खाल्ली असं कधी झालंय का? तेथून आलो घाटाच्या तोंडावर, पण इथं जरा जास्तच पुपाटा उधळत होता. मग काय, तळ्यात एक चांगला स्पॉट शोधला आणि बसलो मज्जा घेत. या गोडीचं नाव आहे राधा. ती अशी प्रेमाने जवळ बोलवते आणि देते तोंडावर लाट ठेवून. कोणी थोर व्यक्ती सांगून गेलेत, मुलींवर आणि गोडीवर कधी भरोसा करायचा नाही भाऊ. हा कार्यकर्ता पण राधाच्या रूपाला भाळून चालला पकडायला. तिने त्याला पण दिला डच्चू ठेवून. राधा प्रत्येक माणसापासून ते घोड्या बैलांपर्यंत सबको आपने वश में कर लेती है. राधाने ह्या गोडीचा एवढा छेड केला की आपल्या जीवाची पर्वा न करता ही गोडी डायरेक्ट निघाली तळ्यातून बाहेर. कंप्लीट 1 तास झालाय, राधा काय कोणाच्या हातात आली नाही. ही अशी तळ्यात गाडी पाहायची मजा. असो, आपण आलो आता हगाम्यात. येथे येऊन जरा कुस्त्या पाहिल्या आणि आलू भजी जिलेबी खायला. यात्रा फिरता फिरता रात्र झाली, पण गर्दी काही कमी व्हायचं नाव घेईना. मग काय, तिथून थेट आलो तमाशाच्या फडात. हे आहे तमाशाच्या पडद्यामागील जीवन. ती पण आपल्यासारखी साधी बोळी माणसं आहेत. ते आपल्या यात्रेची शोभा वाढवतात, म्हणून त्यांना पण थोडी रिस्पेक्ट द्या. धन्यवाद मंडळी.